माऊलींची पालखी आज दिवे घाटातून सासवड इथे दाखल झाली आहे। दरम्यान दिवे घाटातून ज्ञानोबांच्या पालखीची जाताना दिवे घाट कसा भक्तगणांनी गजबजला होता, आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाटामध्ये आले की कशा प्रकारचं नयनरम्य दृश्य असतं त्याची झलक आता आपल्या सर्व झी24 तासच्या प्रेक्षकांना आपण दाखवूयात। आपण जर हा संपूर्ण घाट परिसर जर बघितला की दोन्हीही बाजूला इथे जे आहेत स्थानिक रहिवासी असतील, पुण्यातील नागरिक असतील, या सगळ्यांनी या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी घाटाच्या दोन्ही बाजूने गर्दी केलेली आहे। आणि संपूर्ण घाट हा जो आहे नेहमी वाहनांनी भरलेला असतो, मात्र आजचा हा जो घाट आहे तो पूर्णपणे वैष्णवांची मांदियाळी आहे। संपूर्ण वारकरी आपल्याला इथे दिसते आहेत आणि वरती जर का आपण पाहिलं डोंगर माथ्यावरती या घाटाच्या की याच बाजूला ह्याच वारकऱ्यांना पाहण्यासाठी दिवे घाटातली वारी म्हणजे नेमकं काय असतं याचं दृश्य याची देही याची डोळा पाहण्यासाठी ही संपूर्ण मंडळी, या पंचक्रोशीतली सगळी मंडळी इथे आपल्याला दिसत आहेत। यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अधिक इथे हिरवाई दिसते आहे। मागच्या वर्षी आपल्याला माहिती आहे की पाऊस नसल्यामुळे, अजिबातच पाऊस न पडल्यामुळे या ठिकाणी थोडंसं ओसाड होतं, झाडी दिसत नव्हती। मात्र यावेळेचा जो परिसर आहे आपण पाहतोय की मस्तानी तलाव जो काही आहे, या मस्तानी तलावच्या आजूबाजूला मस्तानी तलावामध्ये सध्या जरी पाणी नसलं मात्र तरी आजूबाजूचा हा जो परिसर आहे तो हिरवाईनं नटलेला आहे। त्यामुळेच यावेळेचा वारकऱ्यांचा उत्साह, यावेळेचा वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आलेल्या प्रत्येक भक्ताचा उत्साह, प्रत्येक भाविकाचा उत्साह हा अगदी पाहण्याजोगा आहे। म्हणूनच हे जे दिवे घाटातलं या वर्षीचं जे हे दृश्य आहे, गेल्या वर्षीपेक्षाच्या दृश्यापेक्षा यावर्षी पाऊस पडल्यामुळे थोडंसं दिलासादायक असल्याचंच आपल्याला दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह प्रशांत नासपुरे, झी मीडिया, दिवे घाट। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।